नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2002ची वोटिंग लिस्ट कशी काढावी हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अलीकडेच या ठिकाणी SIR मॅपिंग चालू आहे. SIR मॅपिंग म्हणजे ज्याही नवविवाहित महिला असेल त्यांची वोटिंग लिस्ट तपासणी. त्याच्यासाठी ते 2002ची वेटिंग लिस्ट मागत आहेत आणि करंट वेटिंग लिस्ट. परंतु वोटर लिस्ट त्यांच्याकडे आहे, परंतु 2002ची वोटर लिस्ट त्यांच्याकडे नाही. तर ते या ठिकाणी मागत असून ते लिस्ट आपण घरी बसल्या कशी डाउनलोड करू शकतो हे या ठिकाणी पाहणार आहोत. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला आपल्या मोबाईलच्या Google Play Storeमध्ये जायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे ICINET. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन तुम्हाला भारत सरकारचं हे ॲप्लिकेशन आहे, हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी पहिलेच अगोदर इन्स्टॉल केलं असून आता या ठिकाणी ओपन या ऑप्शनला क्लिक करूया. ओपन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस तयार होणार आहे. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. कोणालाही त्रास न देता, नातेवाईकांना, आईवडिलांना इत्यादींना. तर या ठिकाणी ओपन झाल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी इंटरफेस तयार होणार. या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणी एक पहिलं ऑप्शन आहे की एकूण 2 नंबरचे सर्च युअर नेम. सर्च युअर नेम इन लास्ट SIR या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं पेज ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपले जे स्टेट आहे महाराष्ट्र ते निवडायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र निवडल्यावर तुम्हाला समोर द्यायचा आहे डिस्ट्रिक्ट किंवा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल म्हणजे मतदारसंघाचा किंवा ज्या मतदारातून तुम्हाला लिस्ट काढायची आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवड तुमची ते असेंब्ली तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. जो तालुका असेल तो तुमचा या ठिकाणी जिल्हा तालुका निवडल्यावर त्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला काहीही करायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. एंटर फुल नेम इन द लास्ट SIR म्हणजे ज्याप्रमाणे आपलं नाव असेल जुनं त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. परंतु या ठिकाणी एक अशी प्रॉब्लेम आहे की ज्याही महिलांचे लग्न झालेले असेल त्यांच्या माहेरमध्ये वोटिंग पडायचं नव्हतं. परंतु त्यांना त्यांचं वोटिंग न लागता त्यांच्या वडिलाचे किंवा त्यांच्या आईचे वोटिंग कार्ड किंवा वोटर लिस्टमधील जे मतदार यादी क्रमांक आहे, सिरियल नंबर आहे ते असणे गरजेचे आहे. म्हणजे काही महिलांचे लग्न होऊन आले असाल परंतु त्यांचं वोटिंग कार्ड न पडता त्यांचं लग्न झालेलं असेल, अशा महिलांना त्यांचे वडिलांचे किंवा त्यांच्या आईचे वोटिंग कार्ड शोधणे गरजेचे आहे. वोटिंग कार्ड म्हटल्यापेक्षा जे त्यांनी मागितलेले असेल ग्रामपंचायतमध्ये ते तुम्हाला शोधायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एंटर फुल नेम इन लास्ट SIR 2002 या ठिकाणी तुमचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी नाव सर्च केल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर इकडे तुम्हाला एज वगैरे टाईप करायचं नाही आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला सिलेक्ट रिलेशन टाईपमध्ये सुद्धा काही करायचं नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्टेट निवडला, जिल्हा, तालुका आणि तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला पद्धतशीरपणे या ठिकाणी निवडून त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. फक्त एंटर फुल नेम इन द लास्ट SIR 2002 या ठिकाणी नाव टाईप केल्यावर तुम्हाला सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्च ऑप्शनला क्लिक केल्यावर जे तुमचे नाव असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वच नाव दिसतील. म्हणजे तुमच्या नावानं जेवढे काही गावातील नावं असतील ते पूर्ण या ठिकाणी शो होणार आहेत. तुमचं किंवा तुमच्या वडिलाचे किंवा तुमच्या आईचे जे तुम्हाला हवं असेल त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी स्क्रीनशॉट काढल्यावर हा स्क्रीनशॉट ज्यांनी तुम्हाला मागितलेला असेल ग्रामपंचायतमध्ये किंवा इतर कोणी मागितलं असेल BLOनी ते तुम्हाला या ठिकाणी त्यांना सेंड करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण 2002ची वोटिंग लिस्ट काढलेली असून जर का तुम्हाला वोटिंग लिस्ट काढताना काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ज्याही महिलांना किंवा ज्याही लोकांना 2002च्या वोटिंग लिस्टची गरज असेल किंवा वोटिंग नंबरची गरज असेल
त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.